डीएनए व आरएनए. आता आपण डीएनए व आरएनए म्हणजे काय ते समजून घेऊया. डीएनए म्हणजे डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड. इसवी सन 1869 साली श्वेत रक्तपेशींचा अभ्यास करताना स्विस जीवरसायनशास्त्रज्ञ फ्रेडरिक मिशर यांनी या आम्लाचा शोध लावला. या आकृतीत दाखवल्याप्रमाणे डीएनएचा रेणू हा दोन सर्पिल व एकमेकात गुंतलेल्या न्यूक्लिओटाइड भागांचा बनलेला असतो. प्रत्येक न्यूक्लिओटाइड हा नायट्रोजनयुक्त पदार्थ, डीऑक्सिरायबोज शर्करा आणि फॉस्फरिक आम्ल यापासून बनलेला असतो. नायट्रोजनयुक्त पदार्थ हे प्युरिन व पेरिमिडिन असे दोन प्रकारचे असतात. पेरिमिडिनमध्ये ॲडेनिन व ग्वानिन हे दोन प्युरिन, तर सायटोसिन व थायमिन हे पदार्थ असतात. तसेच यामध्ये ॲडेनिनची थायमिन बरोबर आणि ग्वानिनची सायटोसिन बरोबर जोडी असते. यामध्ये ॲडेनिन व थायमिन हे द्विहायड्रोजन बंधाने, तर ग्वानिन आणि सायटोसिन हे त्रिहायड्रोजन बंधाने एकमेकांना जोडलेले असतात. हायड्रोजन बंधनामुळे शिडीतील पायऱ्यांमध्ये डीएनएच्या सर्पिल रेणूंचे दोन्ही भाग जोडलेले असतात. यास द्विसर्पिल रचना असेही म्हणतात. आरएनए म्हणजे रायबोन्यूक्लिक ऍसिड. हे पेशीतील दुसरे महत्त्वाचे न्यूक्लिक आम्ल आहे. हे न्यूक्लिओटाइडने बनलेले एकच भाग असलेले न्यूक्लिक आम्ल असते. त्यामध्ये रायबोज शर्करा, फॉस्फेटचे रेणू व नत्रयुक्त पदार्थ असतात. ग्वानिन, सायटोसिन, ॲडेनिन व युरॅसिल हे चार नायट्रोजनयुक्त पदार्थ आरएनएमध्ये असतात. यापैकी ग्वानिन व ॲडेनिन हे प्युरिन आहेत, तर सायटोसिन व युरॅसिल हे पेरिमिडिन आहेत. आरएनए हा केंद्रक आणि पेशीद्रव्य या दोन्ही ठिकाणी आढळतो. आरएनएच्या कार्यप्रणालीनुसार मेसेंजर आरएनए, रायबोसोमल आरएनए, तर ट्रान्सफर आरएनए असे तीन प्रकार पडतात. आनुवंशिक विकृती. मुलांनो, आरएनएच्या कार्यप्रणालीचा अभ्यास आपण या पाठात पुढे करणारच आहोत. पण तत्पूर्वी आपण आनुवंशिक विकृती म्हणजे काय आणि अशा काही विकृतींची नावे समजून घेणार आहोत. तर ज्या विकृती ह्या गुणसूत्रातील अपसामान्यतेमुळे किंवा जनुकामध्ये असलेल्या उत्परिवर्तनामुळे निर्माण होतात त्यांना आनुवंशिक विकृती असे म्हणतात. उदाहरणार्थ 1. गुणसूत्राच्या संख्येत बदल होऊन तयार झालेल्या विकृती. डाऊन सिंड्रोम, टर्नर सिंड्रोम, क्लाइनफेल्टर सिंड्रोम. 2. उत्परिवर्तन होऊन तयार झालेल्या एकजनुकीय विकृती. हचिन्स रोग, हिमोफिलिया, रातांधळेपणा, पेनिलटिटोमेह, वर्णहीनता, दातपेशी पांडुरोग इत्यादी. 3. एकाच वेळी एकापेक्षा जास्त जनुकांमध्ये बदल घडून आल्यामुळे तयार झालेल्या विकृती. दुभंगलेले ओठ, दुभंगलेली टाळी, जठराचे संकोचन, मधुमेह, रक्तदाब, दमा इत्यादी. अशा प्रकारे आनुवंशिक विकृती सांगतात.